नमस्कार, मी वर्षा. केस मजबूत आणि दाट करण्यासाठी सर्वात सोपा उपाय कोणता आहे तोही घरच्या घरी तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत. दररोज उशीवर कंगव्यामध्ये किंवा अंघोळीनंतर गळणारे केस पाहून तुम्हीही त्रस्त आहात का? महागडे शॅम्पू, सिरम आणि तेल वापरूनही काहीच फरक पडत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण केस गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस मजबूत, दाट व निरोगी वाढवण्यासाठी खरोखर उपयोगी ठरणारे वैज्ञानिक आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय नियमित पाळले तर केस तुटणे कमी होईल, मुळांना ताकद मिळेल, केसाची वाढ सुधारेल आणि केस अधिक चमकदार दिसू लागतील. केस गळतीचे खरे कारण समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. अनेकांना वाटते की फक्त शॅम्पू बदलल्याने समस्या दूर होते. पण प्रत्यक्षात शरीरातील पोषणाची कमतरता, ताणतणाव, अपुरी झोप, हार्मोन्समधील बदल, प्रदूषण आणि चुकीची हेअर केअर हे प्रमुख कारणे असतात. त्यामुळे फक्त बाहेरून उपचार न करता शरीराच्या आतूनही केसांना पोषण देणे आवश्यक आहे. कारण केसांचे आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर अवलंबून असते. प्रथिने, लोह, झिंक, बायोटीन आणि व्हिटॅमिन डी यांचा आहारात पुरेसा समावेश करा. केस मुख्यतः प्रथिनांपासून बनलेले असल्यामुळे शरीरात प्रथिनांची कमतरता असेल तर केस कमकुवत होऊन गळू लागतात. प्रथिने म्हणजे प्रोटीन, त्यामुळे डाळी, कडधान्ये, अंडी, दूध, दही, पनीर, सुकामेवा आणि हिरव्या पालेभाज्या नियमित खा. संतुलित आहारामुळे केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हलक्या हाताने तेलाने स्काल्प मसाज करा. नारळाचे तेल, बदामाचे तेल किंवा भृंगराजयुक्त तेल वापरल्यास अधिक फायदा होऊ शकतो. मसाज केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते आणि केसाच्या मुळापर्यंत पोषक घटक आणि प्रभावीपणे पोहोचतात. मात्र खूप जोरात चोळणे टाळा, कारण त्यामुळे केस अधिक तुटू शकतात. सौम्य मसाज हा केस मजबूत करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. योग्य शॅम्पू आणि कंडिशनरची निवड करणे तितकेच महत्त्वाचे आहे. रोज शॅम्पू केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे गरजेनुसार आठवड्यातून 2 किंवा 3 वेळाच सौम्य शॅम्पू वापरा. शॅम्पूनंतर कंडिशनर लावल्याने केस मऊ राहतात, गुंता कमी होतो आणि केस तुटण्याची शक्यता कमी होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार उत्पादने निवडणे नेहमीच फायदेशीर ठरते. ओले केस कधीही जोरात विंचरू नका. ओल्या अवस्थेत केसांची मुळे अधिक नाजूक असतात आणि त्यावेळी केस सहज तुटतात. केस नैसर्गिकरित्या थोडे सुकू द्या आणि नंतर रुंद दाताच्या कंगव्याने हळूहळू विंचरा. तसेच खूप घट्ट पोनीटेल किंवा हेअर स्टाईल रोज करू नका. यामुळे केसांच्या मुळावर सतत ताण येतो आणि केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते. स्ट्रेटनर, कलर आणि ब्लो ड्रायरचा वारंवार वापर कमी करा. जास्त उष्णतेमुळे केसांमध्ये नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि केस कोरडे होतात. ही उपकरणे वापरणे आवश्यक असेल तर आधी हीट प्रोटेक्टर उत्पादन वापरा आणि शक्य तितक्या कमी तापमानावर वापरा. नैसर्गिक पद्धतीने केस सुकवण्याची सवय लावल्यास केस अधिक मजबूत राहतात. ताणतणाव कमी करणे हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. सततचा मानसिक ताण शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करतो आणि त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते. दररोज थोड्या व्यायाम, योग, प्राणायाम किंवा ध्यान केल्याने ताण कमी होतो. त्याचबरोबर मन शांत राहिल्याने शरीरातील अनेक प्रक्रिया सुधारतात आणि केसांच्या वाढीलाही मदत होते. रोज किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. झोपेच्या वेळी शरीर पेशींची दुरुस्ती आणि पुनर्निर्मिती करते. अपुरी झोप घेतल्यास शरीरावर ताण वाढतो आणि केसांच्या वाढीचे नैसर्गिक चक्र बिघडू शकते. त्यामुळे नियमित वेळेवर झोपणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हे केस मजबूत ठेवण्यासाठी तितकेच आवश्यक आहे, जितके योग्य आहार आणि योग्य हेअर केअर. जर केस अचानक खूप प्रमाणात गळत असतील, टाळूवर खाज, कोंडा, लालसरपणा किंवा टक्कल पडण्यास सुरुवात झाली असेल तर हा केवळ सौंदर्याचा प्रश्न समजू नका. अशावेळी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. काही वेळा थायरॉईड, रक्तातील लोहाची कमतरता, हार्मोनल बदल किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळेही केस गळू शकतात. योग्य तपासणी आणि वेळेवर उपचार केल्यास ही समस्या नियंत्रणात आणता येते. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, केस मजबूत आणि दाट होण्यासाठी कोणताही जादूचा उपाय नसतो. योग्य आहार, नियमित तेल मसाज, सौम्य हेअर केअर, पुरेशी झोप आणि ताणतणावावर नियंत्रित या सवयी सातत्याने पाळल्यास खरा आणि टिकाऊ परिणाम दिसतो. आजपासून या छोट्या सवयी अंगीकारा आणि तुमचे केस नैसर्गिकरित्या अधिक मजबूत, चमकदार आणि निरोगी बनताना स्वतः अनुभवायला सुरुवात करा. धन्यवाद.